नमस्कार. आम आदमी पार्टी पुणे शहर यांच्या वतीने मोमीनपुरा कब्रस्तान येथे जो काही थोडाफार भ्रष्टाचार झालेला आहे हा थोडाफारच म्हणावा लागेल. याच्या व्यतिरिक्त भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मोठे मोठे भ्रष्टाचार आहेत. आता ही जी आपण समोर माती बघताय ह्या मातीची गुणवत्ता जर चेक केली ह्याच्यामध्ये सगळे दगडे खडे मोठे मोठे दगड काचा विटा अशा प्रकारची ही माती आहे. याच्यामध्ये ह्या माती संदर्भात आपल्याला चाचा थोडंसं बोलतील. चाचा इधर आ जाओ, इधर आओ सामने. ये माती से क्या होता है? ये जो माटी आई भी है ये थर्ड ग्रेड की मट्टी है। ये आम मट्टी है, कोई भी मतलब नहीं रखता है। जो बॉडी करने के लिए जो मट्टी आती है उसके अंदर थोड़ा ये केमिकल वगैरह भी रहता है जिससे बॉडी को जल्दी गला देता है और ये मट्टी से जल्दी बॉडी गलता नहीं है। तो ये मट्टी का कोई उपयोग नहीं है, फालतू मट्टी है। तो अभी क्या दिक्कत आ रही है ये मट्टी से? ये मट्टी से दिक्कत आ रही है कि इसमें सब खतरे वगैरह है। डालने के बाद में कुछ मतलब ही नहीं ना, जब बॉडी नहीं पिघलेगी तो वो मट्टी डालने का मतलब ही नहीं है ना। अच्छा, तो कितने ट्रक मट्टी है इधर? ये इधर सिर्फ एक ट्रक मट्टी आएगी। अच्छा, कितने ट्रक मंगाए थे? डिमांड कितने की थी आपकी? डिमांड 5 ट्रक की थी। 5 ट्रक, 5 या 10 ट्रक. उधर छोटे बच्चों का है, उधर थोड़ा सा बढ़ाने का है, हाइट देने का है. ओके ठीक है, उधर जाए. अंदर आ जाओ यहाँ पे, फिर बताओ ये मातीमध्ये काय काय आहे हे सगळं। ये बास देखो इसका बास घाणेरी वास येते, जसं काय गटरचं तिकडून उचलून आणली, सगळं वास यायला लागलं त्याच्यामध्ये. तिकडचं घेऊ आता थोडंसं. कब्रस्तान लहान मुलांसाठी ही दफनविधीची जागा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याची हाईट आपल्याला वाढवायची. आताची परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस आपण खड्डे घेतो त्यावेळेस बॉडी डिस्पोज होत नाहीये, बॉडी विरघळली जात नाही. त्यामुळे ते करताना थोडासा प्रॉब्लेम येतोय. तर हा जर आपण लेवल वर घेतली, स्थानिक जे लोक आहेत ते मागणी करतात की 1.5-2 फूट वाढवा म्हणून. नुसतं सांगितलं जातं, तोंडी आश्वासनं दिली जातात की वाढवलं जाईल, केलं जाईल, पण अडचणी ज्या येतात ते त्यांना फेस करावं लागतात. चाचा या तुम्ही काय काढते त्या सांगा. इथं लहान मुलाची बॉडी जे असतील ते आम्ही दफन केल्यानंतर ते वरच राहते, खड्डा खालीपर्यंत खोदू शकत नाही. त्याच्यामुळं माती जरा वरती पाहिजे, हाईट पाहिजे, हाईट पाहिजे. 10-15 ट्रक पास होतील का? हा, नाहीतर काय होतं, कुत्रा वगैरे कोणी आलं का त्याने खडून कधी काढलं तर बॉडी भारी येते. अच्छा, म्हणून त्यासाठी माती जरा उंच पाहिजे. मग अशा घटना याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम फक्त सांगा. त्याच्यामुळे खड्डा होतं तर त्याने त्रास होतो. त्यामुळे माती वर पर्यंत पाहिजे. आता तुम्ही किती वेळा मागणी केलेली 10-15 ट्रक द्या म्हणून? आता तर कमीत कमी 10-15 वेळा मागणी केली तरी आल्या नाही पण ट्रक, फक्त एकदाच ट्रक आलेला आहे तिथं. ओके. आणखी दुसरं ते लाईट जे आहे सेंटरची हाय मस्त लाईट, त्याच्यावर जुनेच पोल आहेत, म्हणजे जुनच दिसतंय ते. मध्ये लावायचं होतं ते त्यांनी म्हणजे ही कब्रस्तान मोमीनपुरा येथली हायमस लाईट आहे. त्याला कमीत कमी 6 लाईट पाहिजे असतात LED, परंतु त्या ठिकाणी 3च आहेत, 4च आहे. त्याच्यातले फक्त 2 ते 3च चालू आहे, एकच चालू आहे, एकच. आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी कमीत कमी 50 LED लाईटची मागणी करून सुद्धा पुणे महानगरपालिका भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे संबंधित अधिकारी या ठिकाणी पुरवठा करत नाहीये. तर चालू करू. वो जो लाईट आहे अशा ज्या जुन्या प्रकारच्या दिवाबत्ती आणून लावतात, ज्याला मेंटेनन्स फक्त केला जातो, नव्याने टेंडर काढलं जातं पण नवीन काहीच वापरलं जात नाही, अशी यांची थोडक्यात तक्रार आहे. काय काय मागितलं तुम्ही? पाण्याची मोटर मागितली होती, हा, आणि कनेक्शन मागितले होते LEDचे. आणि ते भिंतीचं सांगितलं, भिंती फार लहान आहे, त्याच्यावरून चढून कोणी पण आतमध्ये येऊ शकतो, म्हणून भिंती उंच करायची. CCTVची मागणी आणि CCTV लावा मग. आता त्यांनी जे ट्यूब लावल्यात, लाईट लावल्यात, बल्ब लावल्यात, ते नवीन लावलेत का जुने लावलेत? सगळे आणून ते रिपेअरिंग करून आणतात, ते इथं सगळे जुने, नवीन काहीच नाही. अच्छा, तेच रिपेअर करतात आणि तेच पुढे करतात. मग किती लावलेले तिथं जवळपास? आता इथं हे बघा, ही सगळं फुटलेली आहे.
हा ती फुटलेली आहे. तशीच लावली ते फुटलेली आहे. आतमध्ये आहे का? म्हणजे या मोमीनपुरा कब्रस्तान मध्ये साधारण 1 ते 1.5 एकराच्या जागेमध्ये हे कब्रस्तान असताना या ठिकाणी 50 ते 60 LED लाईटची आवश्यकता असताना फक्त 30च लाईट त्या सुद्धा जुन्या प्रकारच्या. नादुरुस्त जुन्या प्रकारच्या आहेत. नागरिकांची ही मागणी लवकरात लवकर भवनपेठ क्षेत्रीय कार्यालयाने याची पूर्तता करावी. आपण थोडस ते डिस्पोजेबल इकडे घ्या, मी बोलतो इकडे घ्या. अशा प्रकारे कब्रस्तानमध्ये पावसाळ्यामध्ये गवत झाडं वाढ होऊन महापालिका प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल न घेता अशा पद्धतीने सगळीकडे जर तुम्ही पाहिलं गवत वाढलेलं आहे, गवतही काढत नाहीयेत, कुठल्या प्रकारची मदतही देत नाहीयेत. कुठली बॉडी आहे किंवा कोण कुठं दफन झालेलं आहे सुद्धा कळायला मार्ग नाहीये. मातीचा जो प्रकार बघितला तुम्ही तर लक्षात येईल तुमच्या की माती पूर्ण खाली गेलेली आहे. अशा प्रकारे खचत गेलं तर कशा पद्धतीने नवीन एखादी बॉडी आली तर काय करायचं हा प्रश्न इथल्या कामगारांना पडतो. त्यामुळं स्थानिक प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. विनंती आहे आमची स्थानिक प्रशासनाला की आपण लक्ष घालून या ठिकाणी तरी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार करू नका. आणि दुसरं जर तुम्ही करत असाल तर त्याचं तारतम्य बाळगा हीच विनंती करतो आणि थांबतो. हिंदू धर्मातील लिंगायत स्मशानभूमीमध्येही अशीच परिस्थिती आहे. हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल तर अशा ठिकाणी लवकरात लवकर ईश्वर चरणी आणि प्रार्थना करतो की त्यांना सद्बुद्धी देवो आणि या परिसरातील जेवढीही कामे असतील दुरुस्तीचे असतील नवीन असतील भ्रष्टाचार न करता हे सर्व करावं एवढी सर्व विनंती नागरिकांकडून आम आदमी पार्टीकडून करण्यात येत आहे. सगळे तिथं तर लय मोठा माती का खचती का कळत नाही कारण याचं. घातले लाकडे दिसायला लागले. हा नाही ना माती खचायचं कारण नाही. सीमा भिंत जी आहे सीमा भिंत याचं तरकाट जर तुम्ही पाहिलं तर तरकाट सगळं तोडून पडलेलं आहे. या ठिकाणी पलीकडील वसाहतीतील मुलं समजा व्यसन करणारे असतील, कोण गांजा पिणार असेल, कोण दारू पिणार असेल, असे व्यसनाधीन जी व्यक्ती आहेत ते कंपाऊंड पार करून या सीमा भिंतीवरून उडी मारून आतमध्ये व्यसनासाठी येतात. त्यासाठी बंदोबस्त करण्यासाठी संस्थेने 2-3 वेळा मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला तरकाट बांधून द्या म्हणून. तरी महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करतं. तुम्ही किती वेळा मागणी केलेली? 4 वेळा मागले. इथं जे आहे हा ते भिंतीवरून चढून इथे आतमध्ये येतात. जी मुलं येतात ते मग त्यांची काय बाचाबाची होती का? वॉचमॅन बरोबर भांडण करतात ते. हे कधीपासून हे जे तरकाट तुटलेलं आहे ते कधीच आहे जुनं? हे जो हे काम केलेलं आहे कमीत कमी फक्त तिकडे त्या बाजूला एक भिंत कोसळली होती. हा ते बनवून दिली. किती मोठी भिंत आहे, किती लांबीची होती? ते कमीत कमी 6 फुटाचीच आहे, जास्त बी नाही. 3 फूट 30 फूट. 3 फुटाची तर आम्हाला 6 फूट बिल पाहिजे. अच्छा. त्याच्यावर ताराचा कंपाऊंड पाहिजे. कारण